मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। आझाद मैदानावर आंदोलकांच्या नाश्त्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय एका दिवसाची परवानगी, आज तिसरा दिवस उजाडलेला आहे, आंदोलकांच्या नाश्त्याची सोय झाली आहे, काय अपडेट? नक्की सेजल, आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच जे मराठा आंदोलक आहेत त्यांनी आपली भूमिका उद्या म्हणजे आजच्या दिवस कशी घ्यायची ते ठरवलेलं आहे। आज सकाळी न्याहारीची वेळ आहे, सगळ्यांना न्याहारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, नाश्ता देण्यात आलेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये सगळे जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानामध्ये दाखल होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। इथली जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं सध्या वातावरण मुंबईच्या CSMT स्थानक आणि सेल्फी पॉईंटच्या समोरचा आहे, जो सिग्नल आहे। काल या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती, 3 तास मराठा आंदोलकांनी हा रस्ता अडवून ठेवला होता। यानंतर एक मार्गिका मोकळी केली होती, मात्र जी मार्गिका काल मोकळी झाली होती ती मार्गिका आज जे पूल उतरल्यानंतर या ठिकाणाहून पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। केवळ एकच जी मार्गिका आहे मंत्रालयापासून जे पुलापर्यंत ती सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी उभे दिसतात। या ठिकाणीच त्यांच्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। काल त्यांनी एक मुद्दा मांडला होता की पाऊस पडतोय, आझाद मैदानामध्ये बसण्याची सुविधा नाहीये, व्यवस्था नाहीये आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा मराठा समाज गावाखेड्यातून, विदर्भातून, मराठवाड्यातून या ठिकाणी पोहोचलेला आहे, त्यांची कुठलीही व्यवस्था महानगरपालिकेने केली नाहीये असा आरोप सुद्धा त्यांनी केला आणि त्यामुळे रस्त्यावरती त्यांनी आपल्या गाड्या सध्या पार्क केलेल्या आहेत। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळ्या मराठा समाजाचे टेम्पो ट्रॅव्हलर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। मोठमोठ्या गाड्या, बसेस घेऊन ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जातात। आज देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जो मराठा समाज आहे, मराठा तरुण आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मुंबईच्या CSMT समोर त्यांचं हे आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो त्यांनी व्यापलेला आहे आणि एकच मागणी आहे की सरसकट कुणब्यांना जे सर्टिफिकेट आहे ते मिळालं पाहिजे, ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही मागणी आता सरकार मान्य करणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चर्चेची जी गुऱ्हाळ आहे ती सातत्यानं सुरू आहे, मात्र त्यातून तोडगा नेमका काय निघणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच, धन्यवाद।